कालपासून मला बरं नाही आहे, थोडासा सर्दी खोकला चालू झालेला आहे, पण त्यामध्ये पण आपण काय काय करू शकतो ते बघूयात। गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम टू द न्यू ब्लॉग। आज आमच्याकडे गौराई येणार आहे, आमच्याकडे खड्यांच्या गौराई असतात। तर आज काय काय होत आहे, कसं कसं होतं आहे, काय काय धम्माल आम्ही करतोय हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल। पण त्याआधी जर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओज बनवेल तुम्हाला नोटिफिकेशन येईल। मी गौरीच्या पूजेची तयारी करणार आहे, तर त्यामध्ये आम्ही खड्यांच्या असतात त्यामुळे ह्याच्या आत असतात आणि बाहेरनं अशी साडी, तर ही साडी मी चूज केली आहे आजच्यासाठी कारण आमची थीम खणाची आहे, त्यामुळे विचार केला की खणच ठेवूयात आपण। इथे बसेल, खड्यांच्या गौरी इथे बसतील। मी गौरी पण सजवली आहे, त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पत्री आणि हे खणाचं लावलं आहे। त्याच्यानंतर इकडे पण समई टू वेलकम गौरी। नाव आय शो यू समथिंग। रांगोळी करत आहे, सजवत आहे, कशी होते तो फायनल आउटपुट दाखवेलच मी। रांगोळी म्हणजे आज एक इन्स्टॉलेशनच केलंय, आता इकडे पण एक रांगोळी काढते आणि हे दिवे लावते। थोडं अजून इथलं काम बाकी आहे, पण आता गौरी आणल्यानंतर आम्ही ते करणार आहोत। आमचं पिल्लू कसं दिसतंय, इथे उभं राहा, आपण फोटो काढू। तर ही जी पूजा आहे ना, ही तुळशीला औक्षण करून मग ते सुरू होते। तर इथे मी पहिले तुळशीला औक्षण करत आहे आणि मग आता गौराईंचं पण औक्षण करून मग आतमध्ये गौरी येतात। आता इथे मी गौरीला पूर्ण घर फिरवून दाखवत आहे। तर इथे आम्ही असं म्हणतो, गौराई कशी आली, मग म्हणायचं आपण सोन पावलांनी, परत गौराई कशी आली सुख समृद्धीच्या पावलांनी, असं प्रत्येक या रूममध्ये वेगळं वेगळं म्हणायचं। सगळं घर दाखवून झाल्यानंतर मग शेवटी आम्ही देवाला दाखवतो आणि मग छान प्रकारे गौराईची स्थापना करतो। घरात सनई लावल्यामुळे व्हॉइस ओव्हर द्यायला लागतोय, नाही तर कॉपीराईट येऊ शकतं। इथे मी सगळ्या खड्यांच्या गौरी आतमध्ये टाकत आहे, पण तांब्या एवढा लहान होता, सगळी पानं टाकल्यानंतर माझा हातच जात नव्हता पाण्यात आत गौरी टाकायला। मग सासूबाई हेल्प मी। नंतर आम्ही गौरीची पूजा केली, हळदी कुंकू वाहून, औक्षण करून, छान समया लावून, म्युझिक होतं, सनई लावलेली होती, उदबत्ती ओवाळली, घरात एकदम मज्जा मस्ती चालू होती। लहान असताना मी माझ्या आईला फक्त मदत करायचे, पण आज मी गौरीची पूजा करून खूप आनंद वाटला। त्यानंतर सगळ्यांनी गौरी आणि गणपतीची छान आरती केली, मस्तपैकी सगळ्यांनी मिळून हसत खेळत स्वयंपाक बनवला, ताटं वाढली नैवेद्याची आणि मस्तपणे पेट पूजा केली। त्यानंतर माझ्या आईकडे महालक्ष्म्या असतात उभ्या, त्यांना पण स्थापना करायला मदत केली। थोडं बाबांनी फिनिशिंग टचेस दिले गौरींना आणि अशा सजून महालक्ष्म्या पण तयार होत्या। हा माझ्या आईकडचा बाप्पा। तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग, टिल देन बाय बाय।